तर हे गाईज वेलकम बॅक टू प्रणोदार ब्लॉग्स आणि राम राम सगळ्याला. तर शेताकडे चालला मामाची भाकर घेऊन. मामा सकाळी लवकर गेलेत आणि इथं जुंधळ्याला पाणी द्यायचे ना. आता इथं बारक्या मामाच्या कोट्यापासून पैप न्यायचे. तर चला तर गाईज हे का पैप घेऊन चाललो आणि खाली तिथं जुंधळ्यात पाणी लावायचे म्हण. त्या मामानं इथं आणला होता इथं लावायला ह्यांच्या इथं. तर खाली नेऊन लावायचे. तर चला मग. तर गाईज हे काही महागल्लाची जुंधळ आहे. इथं पाणी द्यायचे म्हण. इथं पैप टाकला होता आणि भाकर घेऊन कोट्याकडे चालला होता. मामाला त्यानं भूक त्यानं लागली असेल. तर गेल्या जेवण त्यानं करू पुन्हा गाडी घेऊन येऊन इकडं पाणी लावू. तर चला तर मग. आणि विहिरीत असलं तर पाणी पवायचे आज. चेडी त्यानं घेऊन आलो. तर गाईज विहिरीवर आलो पण पाणी पार खाली गेले हो का. असं की आता मध्ये पवायला उतरायला येईल पण चढता येणार असला विषय आहे इथं. मग आता तळ्यात मामा पैप टाकाय जायचे म्हणलं. मग तळ्यात गेल्यास इथं तर पाणी कमीच आहे बघा. आता इथं जर खाली जायला येईल पवायला येईल आपल्याला पण वरी चढायचं म्हणलं तर अवघड आहे. खाली उतरले जरा पाणी. तर बघू मग तळ्यात जाऊनच पोहू. आता आज वरी ती पाणी चालू असले ना विहिरीतलं पण पाणी कमी झाले. बघू चला. तर गाईज काही इथं ती त्या दिवशी बुजवताना धोंडा पडून फुटली होती वाटतं. 2 का 3 जागी फुटले. पुढे बी दाखवतो तुम्हाला. हो का असं फुटले आणि बसवलेत पण पैप दुसरा त्याला आता. आणि इथं एकदा बघा म्हणजे 3 जागी फुटलाय पैप. तर गाईज वरी आला हो का. इथं तुरीमध्ये पाणी चालू केलेत मामानं म्हणले आता इथं थांब म्हणले. जरा तुरीकडं पाण्याकडे लक्ष दे म्हणून इकडं वरी धाडलेत. काय जी लागेल ती काम करावंच लागते. आणि हो का घामानं बघा कसले हाल झाले. तर गाईज मामानं म्हणलेत आता तळ्यात जाऊता. तर लय दिवसाबाद आज पोवायला मिळणार आहे. लय मनातून भारी वाटायले असं पोवायला. कारण काय 6 महिने झाले वाटतं मला बहुतेक पोहून. त्यानंतर आता पोहायला चान्स मिळालाय. तर चला तर मग. गाईज जो काही मामाचं गहू आहे आणि सफळाचे झाड. तर गाईज आलो हो का तळ्यात. मामा इथं बसले थोडे पैप वाढवायचे म्हणजे आपल्या इथं मोटर आहे. तर चला मग आता मस्त पोहते. तर गाईज पोहणं दिन झाले आता आणि निघालो आता कोट्याकडं. तर चला तर मग 1-2 घंटे झालं पोहलो. लय दिवसाबाद पोहलो होतो. जाऊ लागली हालत बेकार रे. बाप काय असले चिखल होतो. कशाला पाय फसणार तर राहते. तर गाईज मामा कुठून मी वाट काढलेली तेव्हा असल्या काटाड्यातून. हो का लय तापकी हो का असल्या काटाड्यातून. गाईज मामा काय साधारणात वाटायला कुठून बी वाटा काढल्या आहेत. टाइमपासला ढाळी बघा ही वाट कसली आहे. तर गाईज पोहून आलो आता तिकडून आणि डबा न्यायला आलो हो का. तर जेवण त्यानं करायचे आणि बारके मामा त्यानं फवारलेत. तर गाईज हो का आता इथं उसाला ते हरभऱ्याला फवारणं चालू आहे हो का. आणि हे बघा हरभरा. तर गाईज
तिकडून आलतो आता पाणी न्यायला. ही मामाला पाणी नेऊन दिलं आणि आपल्याला ढोरायला चारावर पाणी करायची. चला तर मग. तर गाईज आता म्हशीला पाणी त्यानं पाजवलं. तर गाईज पाणी पाजवायला आता म्हशीला त्यानं आणि पाणी पाजून त्यांना भेटू मग. आता हालत तर लई बेकार. तर गाईज आता दुसऱ्या म्हशीला पाणी पाजवलं हो का. आणि हो का घामतेन बघा कसली हालत बेकार.